नमस्कार, स्टिचिंग विथ लीला चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज हा 40 साईजचा ब्लाऊज आहे. तर याची उंची आहे 14.5 तयार आहे. तर आपण ही 15.5 घेतली आहे बघा. आणि 40 साईज असल्यामुळं त्याचा चौथा 10 येतो. अधिक आपण 2 मिळून हे 12 इंच घेतले रुंदी. तसंच शोल्डर 5.5 पावणे 6 आहे आणि गळा रुंदी 2.5 पावणे 3 घेतली आणि गळा उंची 11.5 घेतली. जास्त उंचीचा ब्लाऊज आहे त्यामुळे गळा उंची थोडीशी जास्त घेतली. तर याला आपण कुठला पान गळा काढणार आहे. आपण वरनं हे 7 इंच मोजलेले आहेत इथं आणि त्याच्या मधोमध्ये अर्धा इंच घेतलेला आहे. तसंच आता हे जे मध्य आहे किती राहिलेले किती 4.5 त्याच्या मधोमध इथं आपण परत थोडंसं बाहेर घेतले रेषेच्या आहे बघा थोडं. तर आपण काय करणार इथून असा गळा काढून घेणार, इथं मिळवणार, इथून परत इथं आत घेऊन हे बघा या अर्धा इंचावरून आपण रेषेवर जाणार. हे 7 मोजलेले इथून बाहेर गेलो आतल्या साईडला असा काढून घ्यायचा गळा. त्याच्यानंतर हे आपण ब्लाऊजवर ठेवून मग ते दोन्ही मिळून आपण शिवून घेणार आहे. पूर्ण आहे 11.5, हे आहे 7, इथं आहे अर्धा इंच, नंतर 7च्या हे इथून मधोमध्ये अर्धा इंच घेतले, अर्ध्यापेक्षा कमी आहे थोडंसं. ते आपण आता कापून घेणार आहे. हा आपलं गळा आलेला आहे बघा. आपण हे ब्लाऊजवर घेणार. हे अस्तर आहे हे बघा, असा हा पान गळा आलेला आहे. तर आपण हे अस्तरावर गळा काढलेला आहे. आता आपण ब्लाऊज पीसवर घेऊया. सेम हाच आकार आपल्याला ब्लाऊज पीसवर काढून घ्यायचा आहे. हे बघा कपड्यावर हे टाकलेलं आहे माप मी. या अस्तरवर आपण काढून घेतलं होतं. आता हा कपडा आहे हे बघा, हा याच्यावर आपण हे शोल्डर आणि हा मुंडा काढला. आता हे आपण गाळ्या ह्याच्यावर ठेवलेला आहे. हा आता आपण शिलाई मारून घेणार. इथून ही पूर्ण अशी शिलाई मारणार आहे. हे बघा पूर्ण अशी मारून घेणार आहे. तरी शिलाई आपण मारून घेणार आहे. आपण जोडून घेतलंय पूर्ण ब्लाऊज. तर आता हे आपण गळा जोडून घेतलाय. आपण हे कापून घेऊया. त्याला आपण एक कट मारू असे थोडे थोडे. त्याला आपण अशी शिलाई मारून घ्यायची. हा गळा झालेला आहे बघा टीप मारून. ह्याला आपण आता लेस जोडूया. छोटीशीच अशी लेस आणली आहे मी बघा ही. हे आपण ह्याला जोडणार आहे. लेस थोडी सैल सोडूनच लावायची म्हणजे वळताना छान वळते ती. थोडे इथं घडी घेतले टोकावर. हे बघा सुंदर अशी लेस लागलेली आहे. ही पानगळ्याची बघा आकार किती सुंदर दिसतोय. हा पानगळ्याचा छान असा आकार आलेला आहे. पाहिलात का तुम्ही किती सुंदर दिसतोय हा. आता आपण काय करू, याला ही डबल टिप एक मारून घेऊया आणि ह्याला पहिले मागचे टक्स करून घेऊयात. हे बघा तर इथून मधून हे 4 आणि इथून हे 4, हे 3.5 आणि हे 3.5 असे टक्सची उंची घेताना गळ्याच्या जास्त वरती घेऊ नये म्हणजे मग ब्लाऊजला
मागची फिटिंग अशी छान दिसते. तर हे बघा, हे मधोमध घडी घेतले, इथून हे 4, हे 3.5, हे 4 आणि हे 3.5 असे 2 टक्स आपण आधी करून घेऊ आणि आपण कमरेवर पण लेस लावूयात. बघा छान असे टक्स घेतलेले. तर मी लेसला टीप मारून घेते आणि इथं आपण कंबरपट्टीला पण आपण लेस लावूयात. इथं पण आपण ही अशी लेस लावून घेऊ खाली. कंबर शिवण्यात जाणार, थोडंसं सोडते मागं 1-1 इंच. टक्सचं तोंड नेहमी हे आतल्या साईडला घ्यायचं असतं बघा. हे बघा, ही आपली झाली मागची बाजू. तर याला तुम्ही लटकन लावले तरी चालतील आणि नाही लावले तरी चालतील. हा काय गळा असा पसरट होणार नाही आहे किंवा काही असा छान दिसणार आहे. लटकन लावलं ज्याला पाहिजे असेल त्याला तुम्ही लावू शकता. तर आपण ह्याला लावूया नंतर लटकन. हे बघा, सुंदर असा आपला हा पानगळा आणि त्याला ही कमरेला पण लेस लावली आणि गळ्यालाही लेस लावले आणि हे बघा हे लटकन केलेले आहेत त्याला. तर तुम्हाला कसं वाटलं पूर्ण व्हिडिओ? पूर्ण पाहिलात का? गळ्याचा आकार काढताना पाहिलात का? संपूर्ण पाहिला असेल आणि शिवताना पाहिला असेल, आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. स्टिचिंग विथ लीला या चॅनलला.